आहा, गरमीत थंडगार घोट पोटात गेला ना की सगळा थकवा दूर होतो, नाही का? पण हाच घोट थंड पाण्याऐवजी सरबताचा असेल तर ब्रह्मानंदी टाळीच. अनेकांच्या घरात गरमीचा सीझन आला की एक लाल रंगाचं सरबत नक्कीच येतं, ते म्हणजे रूह अफजा. पण हे फक्त सरबत नाही, तर त्याच्या मागे आहे एक जबरदस्त कहाणी. तुम्हाला माहितीये का, हे सरबत मुळात एक औषध होतं. होय, औषध. आणि जे तब्बल 118 वर्षांपूर्वी दिल्लीच्या एका छोट्या दवाखान्यात तयार केलं गेलं होतं. चला तर मग या लाल सरबताचा रंजक प्रवास जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. तर ही गोष्ट आहे 1907च्या त्या तापलेल्या उन्हाळ्याची. त्या काळी दिल्लीत उन्हाळा इतका जबरदस्त होता की मिल्खा सिंग सारखं शर्ट पिळला तर पाण्याचा ग्लास भरेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गरिबीमुळे लोक डिहायड्रेशन, उलट्या, जुलाब यांनी हैराण झाले होते. सगळेजण वैद्य आणि हकीमांकडे धाव घेत होते. अशातच दिल्लीच्या लाल कुआ बाजारात एक छोटासा दवाखाना होता, हमदर्द दवाखाना. इथे बसायचे हकीम हफीज अब्दुल मजीद. लोक त्यांच्याकडे आपल्या तक्रारी घेऊन यायचे. उन्हाळ्यात बऱ्याचदा जास्त खाण्याची इच्छा होत नाही आणि कितीही पाणी प्यायलं तरी ते लोकांचं समाधान होत नाही. तेव्हा मग हकीम मजीद यांच्या डोक्यात एक आयडिया आली. त्यांनी विचार केला की लोकांना फक्त पाणी नाही तर काहीतरी असं हवं जे शरीराला पोषणही देईल आणि ताजेपणाही. मग काय, त्याने एका मोठ्या कढईत फळं, जडीबुटी आणि फुलांचा मेळ घातला. संत्री, टरबूज, अननस, सफरचंद यांच्यासोबत केवडा, धने, खसखस आणि गुलाब कमळाच्या फुलांचा रस मिसळला. हे सगळं शिजवलं आणि तयार झालं एक गडद लाल रंगाचं सिरप. त्यांच्याकडे जे लोक तक्रारी घेऊन यायचे त्यांना त्यांनी हे सिरप द्यायला सुरुवात केली. लोकांना हे इतकं आवडलं की लोक ते सिरप बाटल्या आणि भांड्यांमध्ये भरून घरी घेऊन जाऊ लागले. हकीमजींकडे काहीतरी जादुई औषध आहे अशी बातमी पसरली आणि दवाखान्याबाहेर रांगा लागायला सुरुवात झाली. हे तर मुळात एक आयुर्वेदिक औषध होतं, पण लोकांची क्रेज या सिरप मागे इतकी वाढली की एका वर्षातच या सिरपला नाव द्यावं लागलं. मग हकीम मजीद यांनी त्याचं नाव ठेवलं रूह अफजा, म्हणजे आत्म्याला ताजगी देणारं. हळूहळू हे सरबत बाजारात आलं. दिल्लीच्या हौज काजी परिसरात त्यांनी एक लेबल डिझाईन करून घेतलं. हिंदी, इंग्लिश आणि उर्दूत रूह अफजा असं लिहिलेलं. आजही तेच लेबल तुम्हाला दिसतं. पुढे हकीम मजीद यांचं कुटुंबही या कामात सामील झालं. त्यांची बायको राबिया बेगम आणि 2 मुलं. पण 1922 मध्ये हकीम मजीद यांचं निधन झालं आणि सगळी जबाबदारी मुलांवर आली. आता इथून गोष्ट घेते एक ट्विस्ट. 1947ला भारत पाकिस्तान फाळणी झाली. छोटा मुलगा मोहम्मद सईद, जो मुस्लिम लीगचा समर्थक होता, तो पाकिस्तानात गेला. सोबत घेऊन गेला रूह अफजाचा तोच जादुई फॉर्म्युला. कराचीत त्याने नव्याने कारखाना सुरू केला, पण तिथे केवडा कमी मिळायचा म्हणून त्याने फॉर्म्युलात थोडे बदल केले. केवड्याऐवजी गुल ए बहार आणि तुरंज फुलांचा वापर केला. इकडे भारतात मोठा भाऊ अब्दुल हमीदने मूळ कंपनी सांभाळली. फाळणीने इतरांचं नुकसान झालं, पण रूह अफजाला फायदा झाला. दोन्ही देशात त्यांचा बोलबाला झाला. पण ही गोष्ट काही इथेच थांबत नाही. 1989 मध्ये अफगाणिस्तानात सोव्हिएत युनियनचं आक्रमण झालं. पेशावरच्या शरणार्थी शिबिरात रूह अफजाच्या बाटल्या पोहोचायच्या. पण लोक तिथे काय करायचे, बाटली उघडायचे आणि पाणी न मिसळताच सिरप गट्टम करायचे. आणि असंही ऐकलं गेलंय की पंजाबात गाड्या ओव्हरहीट झाल्या की लोक इंजिनात रूह अफजा ओतायचे, तर काही कारखान्यातले कामगार चपाती ब्रेडवर रूह अफजा लावून खायचे. आज कराचीपासून दिल्लीच्या गल्ल्यांपर्यंत, इफ्तारच्या टेबलपासून ईदच्या थाळ्यांपर्यंत हे लाल सरबत सगळीकडे दिसतं. तर पुढच्या वेळी रूह अफजाचा ग्लास हातात घेताना हे लक्षात ठेवा की 118 वर्षांपूर्वी हे एक औषध होतं, जे नंतर सरबत बनलं. अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.